कुंदनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा. तसेच सन्माननीय महापेगावचे समाजसेवक अशोकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती करीत आहोत. मी ऋषी मात्रेंना विनंती करेन की आपण अशोकजी पाटील साहेबांचा सन्मान करावा. ॲक्च्युली मॅचला सुरुवात झाली परंतु काही सन्मान आपल्या ठिकाणी आवर्जून करायचे. तर सन्मानाकडे आपण जाण्यापूर्वी सन्माननीय निशिकांतजी साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावं. सन्माननीय निशिकांतजी आपण देखील स्टेजवरती यावं. हो, मॅचकडे आवाज ऐकूया विघ्नेश मडवी सरांचा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मॅच होती सुरुवात. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येत असताना साहिल गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आर्यन नाईक आणि नॉन स्ट्राईक एंडवर सिद्धेश कडू. आर्यन नाईकचा विचार केला तर नुकतीच झालेली ISPL स्पर्धा सीझन 3 मध्ये श्रीनगर के वीर या टीम मध्ये खेळत असताना अंडर 19चा खेळाडू पाहायला मिळाला. चला एक्स्ट्रा प्लेअर नेहरू टीम, जीवदानी बामणडोंगरी टीम पाठवा. यावेळेस इनसाइड आउट फटका फसला. चेंडू हवेत आहे, त्याखाली क्षेत्ररक्षक कॅच विल ड्रॉप. आर्यन नाईक सारख्या खेळाडूचा कॅच ट्रॅप होणं ही मात्र चिंतेची बाब असेल. अगदी कमी वयामध्ये ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आणि जीवदानी बामणडोंगरी टीमला ज्या पद्धतीने आज अनेक स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी पाहायला मिळाली, आर्यन नाईक त्याला जीवनदान मिळते. इथे देखील कुटप्पाचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेर निघाला. ही खासियत आहे. साहिल स्वप्नील. तर दोन्ही टीमसाठी सूचना आहेत, मला लक्ष द्या. दोन्ही टीमचे 5 आणि 6 या इक्वेशन मध्ये खेळाडू टीममध्ये समाविष्ट असणं गरजेचं आहे. 5 एका टीमचे 5, एका टीमचे 6 खेळाडू तुमच्या टीममध्ये असणं बंधनकारक असेल. आणि आणखी एक नियम आहे, 5 गोलंदाज ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस प्रत्येक टीमचा एक गोलंदाज शफल होईल. कोणताही गोलंदाज रिपीट होणार नाही याची आपण दक्षता द्या. म्हणजे एक बॉलर जर दिव्याचा असेल तर दुसरा बॉलर ऐरोलीचा असेल, तिसरा बॉलर दिवा, चौथा बॉलर ऐरोली, या सिक्वेन्समध्ये तुम्हाला बॉलिंग करावी लागेल याची आपण दक्षता घ्यावी. अशा आयोजकांच्या सूचना आहेत, कारण त्यांची स्पर्धा आहे, त्यांनी बनवलेले नियमच तुम्हाला फॉलो करावे लागतील याची आपण नोंद घ्यावी. थँक्यू. काय षटक, अप्रतिम षटक म्हणावं लागेल साहिलच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय. अप्रतिम षटक. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय बिनगडी बाद, 4 धावा. अगदी आपण जर पाहिलं तर आर्यन नाईक सारख्या एक मातब्बर खेळाडूला देखील जखडून ठेवण्याचं काम साहिल स्वप्नील नाईक यांच्या माध्यमातून केलं जातं. सुपर बॉलिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं केलं, संपलं गेले. 7 धावा दाखल करावं लागलीत. बॅटिंग करत असताना नेहरू जीवदानी बामणडोंगरी टीम आपल्याला पाहायला मिळते. या दोन टीमचा विचार केला तर दोन्ही टीमने मागच्या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी केली. बामणडोंगरीचा विचार केला तर रायगड किंवा अगदी ग्रामीण क्रिकेटील एक अव्वल दर्जाचा संघ मानला जातो. अनेक स्पर्धा खेळतो, त्यामध्ये अनेक टायटल देखील त्यांच्या नावावर आहेत. आणि ज्या पद्धतीने नेहरू टीमचं देखील जडणघडण मागच्या 5 वर्षामध्ये पाहिलं, त्या टीमने देखील अगदी चांगली कामगिरी केली. फलंदाजीसाठी सिद्धेश कडू फलंदाजीसाठी पाहायला मिळते. ज्या खेळाडूच्या माध्यमातून षटक झळकवण्यात आलं होतं जायच्या स्पर्धेमध्ये, तो खेळाडू आहे मित भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर. आणखीन एक डावखुरा गोलंदाज. लेन बॉलला पिक केलं, फेकला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश कडूच्या बॅटमध्ये होतोय पहिला धमाका. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. काय स्ट्रोक आहे. लेन बॉलला पिक केलं होतं. खूप चांगलं टायमिंग, खूप चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळते. ही ओळख आहे सिद्धेश कडूची. ज्या पद्धतीने बरसतो, ज्या पद्धतीने अगदी गोलंदाजाचा समाचार घेतो, ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. पहिल्या ओव्हरमध्ये साहिल नाईकने अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती, पण दुसऱ्या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली. मित विकास भोईर, लेजंड क्रिकेटर विकास भोईर जे आज आपल्यात नाहीये, त्यांचा सुपुत्र अगदी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हा खेळाडू देखील ऐरोली कोलवाडा टीमसाठी चांगली कामगिरी केली. पण सध्याच्या घडीला सिद्धेश कडू अकोटापाचा तो स्ट्रोक आहे आपण पाहायला मिळते.
टायमिंग होऊ शकलं नाही. अगदी स्टिकर एंडवर चेंडू लागतोय. चांगले वापसी, चांगलं कमबॅक. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 11 आहे आकडावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. ज्या पद्धतीने नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली की अगदी एका टीमचे 3 गोलंदाज आणि दुसऱ्या टीमचे 2 गोलंदाज अशी कॉम्बिनेशन मध्ये 5 षटकामध्ये 5 गोलंदाज वापरायचे. सलामीवीर म्हणून एक टीमचा एक फलंदाज बॅटिंगसाठी येईल. हा देखील नियम आहे. आणि 6-5चा फॉर्मॅटने तुम्हाला खेळाडू मैदानाच्या मध्ये उतरायचं. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आर्यन नाईक सध्याच्या घडीला संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. क्रिकेट असेल किंवा आयुष्य असेल, तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षाची तयारी देखील तुमची असणं गरजेचं आहे. आर्यन नाईक पुन्हा एकदा स्ट्रोक लगावला. लाजवाब स्ट्रोक डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. आर्यन नाईकचा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. वाडा शॉट पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावला गेलाय समोरच्या दिशेने. डाऊन द ग्राउंड आर्यन नाईक. कमी कालावधीमध्ये ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आणि रायगड क्रिकेट मधलं एक अफलातून नाव म्हणून गणलं जातं. जीवद आणि बामण डोंगरी टीम कडून खेळत असताना आर्यन नाईक ISPL ची स्पर्धा देखील अगदी अंडर 19 खेळाडू म्हणून निवड झाली. कमी कालावधीमध्ये प्रकाश झोतात आलेला खेळाडूच्या पंक्तीमध्ये या खेळाडूची चर्चा केली जाते. षटकाराला 6 धावा मिळतील. पुन्हा एकदा खुलव्या टोपाचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला. दमदार स्ट्रोक आहे. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. षटकारानंतर चौकारची आतिषबाजी आणि आर्यन नाईक ज्या वेळेस सेट होतो ना त्या वेळेस गोलंदाजाचा कर्दनकार ठरतोय. 360 खेळण्यासाठी तो जाणला जातोय. पण हे मैदान 360 नाहीये. त्यामुळेच मैदानाचा आढावा घेत असताना आपली फलंदाजीची भर आपल्याला पाहायला मिळते. टू 22 धावसंख्येला आकार येत असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या, पण या ओव्हरमध्ये चार्ज घेतला. 4 धावा आल्या होत्या. टप्प्याचा बॉल अपसमच्या अगदी प्ले अँड मिस. खूप चांगली लाईन, खूप चांगली लेंथ. मग पावसाळी स्पर्धा आहे. अगदी खेळपट्टी कॉन्क्रीटची आहे. खेळपट्टी अगदी कोरडी आहे. त्यामुळेच गोलंदाजाला चेंडू वळवता येतोय. पण ज्या वेळेस पाऊस पडतो त्या वेळेस बॉल स्किट होतो. त्या वेळी चेंडू वळवणं इतकं सोपं नसतं. त्यामुळेच हा बेनिफिट असू शकतो गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा लेन बॉल पिक केलाय. हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. आर्यन नाईकच्या बॅट मधून येतोय दुसरा धमाका. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. ओव्हर क्रमांक 2 संपले गेले. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 28 ऑन स्कोर बोर्ड. म्हणजे या ओव्हर मध्ये 24 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. आई गोवर्धनी चषक 2026. कुंदनदादा म्हात्रे, तेजस्वी ताई कुंदन म्हात्रे या दोन्ही दाम्पत्याच्या माध्यमातून या बेलापूर नगरीला आणि प्रभाग क्रमांक 27 ला अगदी न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आज प्रत्येकांच्या सोबत प्रत्येकांच्या हाकेला हाक देणारं हे नेतृत्व आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि ज्या पद्धतीने बेलापूर गाव कशा पद्धतीने गावाची माहिती आहे हे देखील माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांनी सांगितले. आज या स्पर्धेचा अगदी फॉर्मॅट जर पाहिलं तर 2 गाव 1 संघ ग्रामीण धमाका आपल्याला पाहायला मिळते. पण उद्या आपण जर पाहिलं तर खुल्या गटातील 8 संघ खेळताना दिसतील. 1 लाखाचा प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 50,000 अशी भव्य दिव्य स्पर्धा. आणि ज्या वेळेस कुंदनदादा म्हात्रे यांचं आयोजन असतं त्या वेळेस अगदी भव्य दिव्यता हे सातत्याने पाहायला मिळते. जेव्हा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना यश पाटील आणखीन एक युवा गोलंदाज आहे. पण सिद्धेश कडूने कमाल केली. नेरूळ ज्या पद्धतीने नेरूळ 11 नेरूळ ज्या पद्धतीने या टीमचं मागच्या 5 वर्षामध्ये परफॉर्मन्स झाला त्यामध्ये सिद्धेश कडू याचा देखील सिंहाचा वाटा आहे. विश्वास घडत असेल, सिद्धेश कडू असेल, राहुल म्हात्रे, अर्पित म्हात्रे, जयेश म्हात्रे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी भरपूर चांगली कामगिरी केली.
चला मॅचला होते सुरुवात. गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल पंच केला, थ्रू द कव्हर फेकलाय, दमदार आणि धमाकेदार स्ट्रोक सिद्धेश कडूच्या बॅट मधून येतोय. आणखी एक धमाका, यासाठी तो जाणला जातोय, यासाठी तो ओळखला जातोय. सिद्धेश कडू स्वतःला सिद्ध केलं या खेळाडूने. नेरूळ गावाच्या क्रिकेटमध्ये एक नवीन चेतना आणि नवीन ऊर्जा देण्याचं काम या मंडळीने केले. त्यामध्ये सिद्धेश कडूचा सिंहाचा वाटा आहे. अफलातून बॅटिंग, टीमची धावसंख्या 34. 34 आकड्यावर पहिल्या बॉलवर षटकार आला. टॉप पेज लागला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? ओमी केणी तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, सिंगल मिळते. चांगली बॅटिंग. आता दोन्ही फलंदाज या पद्धतीने चार झालेत. अगदी अफलातून बॅटिंग केली. मागच्या मॅच मध्ये 84 धावा झाल्या होत्या अगेन्स्ट घणसोली माफी, अगेन्स्ट तुर्भे राबाडे टीमने त्या उभारल्या होत्या. टॉस बॉल आहे. अंपायर अगदी आमच्या दिशेने वळलेत. नो बॉलचा इशारा केला जातोय. चूक केली आहे पुन्हा एकदा गोलंदाजाने. या चुका टाळाव्या लागतील. कोरड्या खेळपट्टीवर गोलंदाजाला बेनिफिट आहे, त्या बेनिफिट अगदी बघूनच गोलंदाजी करावी लागेल. पण सध्याच्या घडीला आर्यन नाईक आणि सिद्धेश कडू ज्या पद्धतीने गोलंदाजावर तुटून पडलेत त्यामुळेच अटॅक केला जातोय. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा भीमर चेंडू हाताळाय गेला. अगदी फील्डच्या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा केला जातो आणि 2 लगातार बीमर म्हणजेच गोलंदाज बाद होईल. IPL मध्ये देखील असंच घडलं होतं, ज्यावेळेस एका गोलंदाजाने 2 बीमर हाताळले होते आणि त्यानंतर गोलंदाजाला बदललं नव्हतं. बऱ्याच चर्चा झाल्या होत्या, पण अगदी अनेक जे अंपायर्स आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की ज्यावेळेस घातक बीमर लगातार 2 वेळा अगदी येतो त्यावेळेस गोलंदाज बाद केला जातो. हा नियमानुसार तो गोलंदाज बाद केला नव्हता, पण या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर गोलंदाजाला अगदी बदललं गेलं. अनिल चौधरी यांच्या माध्यमातून एक्सप्लेनेशन देण्यात आलं होतं की कशा पद्धतीने तो गोलंदाजी करू शकला. आता गोलंदाजी ट्रॅकवर ओमी प्रकाश केणी. ज्याप्रमाणे आर्यन नाईकचं नाव अगदी कमी वयामध्ये प्रकाश झोतात आलं त्याप्रमाणे 1 मिनिट थांबा मॅच. चला बदली गोलंदाज त्याच अगदी गावातला गोलंदाज आहे त्यामुळे मॅच पुन्हा एकदा सुरू होईल. ओमी प्रकाश केणी अगदी बॅटिंगच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत. आता गोलंदाजी करायची आहे. पुढचा बॉल आर्यन नाईक समोर. इथे देखील फ्लाय अँड मिस. खूप चांगला बॉल पडल्यानंतर बॉल स्किड झाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलचा साम अगदी पाहायला मिळतोय. आर्यन नाईक पहिला बॉल डॉट येत असताना ओमी केणी गोलंदाजी ट्रॅकवर. एक चांगली बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. खोलबटापाचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. बॉलर बॅक ड्राईव्ह. ही आहे बॅटल, ही आहे कॉन्टेस्ट. अनेक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये, अनेक वेळा एकमेकांच्या सोबत खेळल्यानंतर जो अनुभव आहे, जो प्लस मायनस गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा अगदी अभ्यास करून सध्याच्या वेळेला ओमी केणी गोलंदाजी करतोय. अनेक वेळा तो गोलंदाजी करताना दिसतोय. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अगदी आखून टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. झेल पकडला जातोय. खूप चांगला झेल पकडला जातो आणि फलंदाज आर्यन नाईकचा विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का लागतोय. अधिराज 11 नेरूळ जीवदानी वामन डोंगरी टीमला आर्यन नाईकच्या स्वरूपामध्ये. यानंतर विजेत्या संघांचा सामना होईल आणि तो सामना हा 4 ओव्हरचा होईल याची नोंद घ्या. त्यामुळेच
अगदी रावाडे तुर्बे टीमच्या खेळाडूंना विनंती असेल की लगेचच आपल्याला कॅप्टन रेडी ठेवा. मॅच संपल्या आपण टॉस करणार आहोत. आज मुख्य मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये अनुप पाटील यांचं नाव नेहमीच घेणं गरजेचं आहे, कारण की नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनला अगदी सुरुवात केली. भूषण पाटील, अनुप पाटील असेल, अगदी रवी म्हात्रे असेल, अनेक खेळाडू आहेत, सूर्यकांत मडीवाला असतील, अशा अनेक खेळाडूंना एकत्र करून आज हे असोसिएशन उभारली. नवी मुंबईचं क्रिकेट स्वच्छ व्हावं यासाठी ज्या पद्धतीने या असोसिएशनचं काम सुरू आहे त्यांचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्पित म्हात्रे समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला लॉंग ऑन रिजन मध्ये, अगदी वेगाने क्षेत्ररक्षक खेळ. साहिल नाईक पाहायला मिळतोय. तर पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचतीये 39 आकड्यावर. 39 धावा फलकावर लागलेत. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. साहिल नाईकने ते षटक हाताळलं होतं. दुसऱ्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर अगदी खर्चिक षटक 24 धावा खर्च केल्या होत्या, पण मागच्या षटकामध्ये यशने अगदी चुका केल्या होत्या. त्या ओव्हर मध्ये धावा आल्या, पण त्यानंतर बॅकअप केलं गेलं. ओमी केडीच्या माध्यमातून 1 विकेट प्राप्त करण्यात आली आणि 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च करण्यात आली. त्या ओव्हर मध्ये धावा खर्च झाल्यात अगदी 11. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. 39 धावा संदीप दाऊडकर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी संदीप दाऊडकर ज्या वेळेस येतात त्या वेळेस रुद्र 11 माफले या टीमचं नाव नेहमी घेतलं जातं. त्यांच्या सुपुत्राच्या नावाने अगदी रुद्र 11 माफले टीम खेळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय हरिओम यादव. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना अर्पित म्हात्रे स्ट्राईक वर पाहायला मिळते. युवा खेळाडू आहे. अगदी बॅटची एज लागली होती. अगदी शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये अभि जोशीने झेल पकडलाय आणि अर्पित म्हात्रेला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागतोय नेरूळ बामण डोंगरी टीमला. फलंदाज बाद होत असताना अर्पित म्हात्रे परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संदेश गोंधळे. संदेश गोंधळे आपल्याला पाहायला मिळतोय. याच हंगामामध्ये एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील संदेश गोंधळीच्या नावावर आहे. अनेक स्पर्धा गाजवल्या संदेश गोंधळीने. अगदी तेजस म्हात्रेच्या जडणघडणीमध्ये हा खेळाडू घडला आणि आर्यन नाईक असेल, तेजस गोंधळी असेल, या दोन्ही खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळते. जासेची स्पर्धा आजही आठवते. संदेश गोंधळीची जी अफलातून कामगिरी राहिली होती, मॅन ऑफ द सिरीजचा खिताब पटकावला होता. हरिओम यादव खोलवा टप्प्याचा चेंडूला खोदून काढलाय समोरच्या दिशेने. संदेश गोंधळीच्या बॅट मधून आला एक षटकाराचा संदेश देणारा हा क्रॅकिंग षटकार. सुपर स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिला जाईल. अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. यासाठी जाणला जातो, यासाठी ओळखला जातोय संदेश गोंधळी. अनेक स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूने. टेनिस बॉल क्रिकेटचे हंगाम अनेक स्पर्धांमध्ये गाजवलेत. फुलटॉस बॉल मिस टायमिंग झाला. बॅकवर्ड पॉइंट अगदी क्षेत्रामध्ये जाईल. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि अंपायरचा इशारा काय आला तर नो बॉल. तिसऱ्यांदा हे घडलं. 2 वेळा यशनी चूक केली आणि आता हरिओम यादव करत असताना फ्रेडचा इशारा देखील असेल. संदेश गोंधळीसाठी संधी असेल. 48 वर 2 गडी बाद. 48 ऑन स्कोर बोर्ड. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग सुरू आहे. सिद्धेश कडू खेळतोय 6 बॉल मध्ये 15. फ्रीडचा बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक, फिंगर रोल केले, पडल्यानंतर बाउन्स झाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. ही खासियत आहे. ही चांगली अगदी
खूण असेल ती म्हणजेच गोलंदाजाची व्हेरिएशन पाहायला मिळालं. तुम्ही जर स्लोवर वन टाकताय, चांगल्या टप्प्यावर टाकताय तर तुम्ही नक्कीच या खेळपट्टीवर यशस्वी व्हाल. हरिओम यादव, पण अशा चुका कराल तर तुम्हाला अगदी त्याचा भूदंड भरावा लागेल. पुन्हा एकदा अंपायरचा इशारा येतोय नो बॉल आणि पुन्हा एकदा गोलंदाज बदली केला जाईल. म्हणजे 2 वेळा घडलं. देवा टीम कडून तेच घडलं, ऐरोली टीम कडून देखील तेच घडलं. यशने चूक केली. 3758 नंबरची वॅगनर आहे ती कृपया कोणाची असेल तर काढा, कारण की एक गाडी आहे ती काढायची. तर आता पुन्हा एकदा गोलंदाज बदली केला जाईल. म्हणजेच हरिओम यादवच्या ऐवजी आता हितेश कोटकर गोलंदाजी ट्रॅकवर. प्रेसिडेंट अनुप पाटील आपल्याला पाहायला मिळतील. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आज हितेश कोटकर गोलंदाजी ट्रॅकवर. फील्डचा इशारा देखील असेल. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर दुसऱ्यांदा हे घडलं. दुसरा गोलंदाज बदली करण्यात आला. पावसाळी क्रिकेट सिद्धेश कडू 6 बॉलमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 15 धावांचं योगदान देतोय आणि 4 बॉलमध्ये संदेश गोंधळीने 9 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. फ्रीडचा बॉल, स्लोवर वन, पुन्हा एकदा अगदी फिंगर रोल केलेत हितेश कोटकर. हा गोलंदाज ज्या पद्धतीने संघामध्ये संधी मिळते ते आता 20 या खेळाडूने नेहमीच कामगिरी केली. फिल्डिंग असेल, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल. इथे देखील बॅटची एज आणि फलंदाजाला परतावा लागेल. सिद्धेश कडू सेट बॅट्समन बाद झालाय. तिसरा धक्का लागतोय नेरूळ बामण डोंगरी संघाला. सिद्धेश कडू परतलाय. पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी वाईटच्या बाहेर चेंडू पडला होता, पण त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची इनर एज आणि खूप चांगली कामगिरी विकेट किपर ओमी केणीच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. सिद्धेश कडू 7 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान केलं. 50 वर 3 गडी बाद. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. न्यू बॅटर ज्या पद्धतीने सिद्धेश कडू, अर्पित म्हात्रे या अष्टपैलू खेळाडूंची आपण चर्चा करतो ना, त्याप्रमाणे राहुल म्हात्रे या गोलंदाजाने या खेळाडूने देखील प्रभावित करणारी कामगिरी नेहरू टीम साठी केली. भरपूर स्पर्धा गाजवलीत. पुढचा बॉल राहुल म्हात्रे, पुन्हा एकदा चेंडू फिरवलाय. डॉट बॉलची सांगता होते. दोन्ही बदली गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. षटक क्रमांक संपले गेले 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. 50 वर 3 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. आता शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. हो, तर याच दरम्यान नुकतंच मान्यवरांचं आगमन होतं. सन्मान्य रतनजी गोळे आणि प्रशांतजी म्हात्रे या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. चला सामना स्पीडअप करा. आमचे परममित्र संदीप डाऊरकर आणि संदीप भोसले हे दोन्ही परममित्र आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आई गोवर्धनी चषक ही स्पर्धा. चला सामना स्पीडअप करा. अंपायर जास्त डिस्कशन नको, कारण की आता दुसरा सामना सुरू आहे आणि परफेक्ट 1 वाजलाय. वास्तविक तिसरा सामना सुरू होणं गरजेचं होतं. आपल्याला 7 सामने कंप्लीट करायचे, त्यामुळेच
प्रत्येक मॅच साठी जवळजवळ आपण 1.5 तास स्पेंड करतोय. आमच्या समेत स्कोररच्या भूमिकेत नेहरू गावचे विघ्नेश मडवी हे देखील सज्ज झालेत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आमचे 3 समालोचक हर्षजी मडवी, त्यांचेच बंधू राहुल राठोड आणि आमची टेक्निकल टीम म्हणजेच लाईव्ह टेलिकास्ट टीम अगदी सूरज पै अँड सुपर टेनिस क्रिकेट. चला मॅचला होते सुरुवात. शेवटचे ओव्हर हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजावर सोपवण्यात आली आहे. हो, काही सूचना आहेत आयोजकांच्या वतीने. कृपया सूचनेकडे लक्ष असू द्या. इथून पुढे ज्या टीमला 3 ओव्हर्स टाकायचे असतील त्यांनी पहिल्या ओव्हरपासून सुरुवात करायची. जी टीम 3 ओव्हर टाकणार असेल त्या टीमने पहिली ओव्हर स्वतःने टाकावी, मग पुढची ओव्हर दुसऱ्या समोरील टीमला द्यावी. म्हणजे एक एक करून प्रत्येक टीमला सिक्वेन्सली बॉलिंग टाकता येईल. थँक्यू. चला शेवटची ओव्हर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना जतीन वावेकर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना संदेश गोंधळी स्ट्रायकेटवर पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल फुल टॉस आहे. टायमिंग होऊ शकला नाही. कव्हर रिझर मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धावसाठी राहुल इंटरेस्टेड होता पण संदेश गोंधळी एक क्विक सिंगल घेता आली नाही. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. फुल टॉस बॉल मिस झाला. पहिल्या बॉलवर सिंगल आली. 51 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. नेरूळ बामणडोंगरी टीम सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना पहिला डाव सुरू आहे. आदिराज 11 नेरूळ वर्सेस जीवदानी बामणडोंगरी. हा 2 गाव एक फॉर्मॅट. त्यांच्या विरोधामध्ये ऐरोली कोलीवाडा वर्सेस साईनाथ देवा असा सामना. करिश मुंबईकर यांचं आगमन झालंय. अगदी आई एकविरा देवीच्या पालखीचे अगदी प्रमुख आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांचं काम देखील पाहिलं. DPL म्हणजेच दिवाळी कोळीवाडा प्रीमियर लीग, दिवाळी प्रीमियर लीग, या प्रीमियर लीग मध्ये देखील करिश मुंबईकर यांची विशेष भूमिका राहिली. पुढचा बॉल डॉट आला. चांगलं षटक. विवेक जतीन वावेकर अपसमच्या बाहेर. पुन्हा एकदा अंपायर आमच्या दिशेने वळली. तो वाईट बॉलचा इशारा. गुरुनाथ पाटील, महेश मिसाळ हे दोन्ही अंपायर. गुरुनाथ पाटील यांचा विचार केला तर सध्याच्या घडीला मागणीचे असे अंपायर आहेत. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या अंपायरांची वर्णी लागते. फुलटॉस बॉल फेकला. गॅप मध्ये आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना वेधून चेंडू जातोय. सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. राहुल म्हात्रेच्या बॅटमधून एक येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या आकड्यावर. मागच्या मॅच मध्ये धावा झाल्या होत्या 84, 81 झाल्या होत्या. 82चं टार्गेट होतं पण या मॅच मध्ये तितक्या धावा होतील का असा सवाल केला जातोय. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चेंडू अगदी अखूट टप्प्याचा होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होती. एक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल. 56 धावा सध्याच्या घडीला लागलेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. संदेश गोंधळीने 5 बॉल मध्ये 10 धावा केलेत. 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना राहुलच्या बॅटमध्ये देखील फटकेबाजी पाहायला मिळाल्या. खोलगटापाचा चेंडू कव्हर रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. संदेश गोंधळीवर स्ट्राईक ठेवण्याचा अगदी मानस असेल. 57 धावा. काय ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 7 धावा आल्या. 5 बॉल मध्ये फक्त 7 धावा जतीन वावेकर या गोलंदाजाने खर्च केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. संदेश गोंधळी स्ट्रायकेंडवर पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर किती धावा येतील त्याकडे लक्ष असेल.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जतीन वर्सेस संदेश. अकोण टप्प्याच्या बॉलला शॉर्ट टर्म पूल खेळलाय. तो पूल झालाय सक्सेसफुल. शेवट अखेर गोड झालाय आणि संदेश गोंधळीच्या बॅट मधून येतो षटकार. 6 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 63 या आकड्यावर आणि 64 धावांचं टार्गेट उभं केलंय. अधिराज नेरूळ 11 नेरूळ जीवदानी बामण डोंगरी टीमने प्रथम बॅटिंग करत असताना आता या 64 धावांचा पाठला कशा पद्धतीने ऐरोली कोळीवाडा करतोय, त्याचबरोबर साईना दिवा करतोय, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण मुख्य व्यासपीठावर आणि ऐकूया हर्षदजी मडवी सरांना. धुळे गावाची मानाची पालखी ही दरवर्षी परंपरेप्रमाणे कार्लाकडे प्रस्थान करते. त्याचे अध्यक्ष सन्माननीय करेजी मुंबईकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे सहकारी त्यानंतर आमचे बेलापूर गावचे लेजंड क्रिकेटर विजयजी म्हात्रे यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि विशेष करून भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचे फार मोठे फॅन आहेत ते आणि नेहमी त्यांना ते फॉलो करत आलेत आणि म्हणूनच बेलापूर गावचं 40+ क्रिकेट आजही ते खेळतात. अशा जुन्या दंत क्रिकेटरचा आपण सन्मान या ठिकाणी करूया. त्यानंतर आमचे सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करूया. आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा सन्मान करणे हे आमचं कर्तव्य आणि त्याच कुंदनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते कर्तव्य पार पाडलं जाते. त्यानंतर सन्माननीय अभिषेकजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अभिषेकजी चव्हाण मित्र परिवार आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच. सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत आणि आल्याबद्दल आभार व्यक्त करीत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने, सामना होतो सुरुवात. थँक्यू व्हेरी मच. पहिला डाव इकडे संपलाय. 63 धावा उभारल्या, 64 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि बघूया या टार्गेटचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केला जाईल. कमेंट बॉक्स मध्ये केला जाईल बदल आणि ऐकूया ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं रायगड आणि नवी मुंबईचं क्रिकेट अक्षय दणाणून सोडले. अगदी धारदार आवाज असलेले आमचे परममित्र हर्षदजी मडवी सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. हॅलो. कोणचा थँक्यू व्हेरी मच. विघ्नेश मडवी सर यांचा आवाज आपण ऐकला त्या मागील सत्रामध्ये आणि त्याच्या अगोदर राहुल राठोड यांचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाला. छान वाटलं. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आई गोवर्धनी चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा
आपण जातो मैदानाच्या दिशेने. सामना क्रमांक 2 सेकंड इनिंगला सुरुवात होते. अर्थातच टार्गेट चेसिंग सध्या सुरू होईल आणि एकूण 63 धावा या पहिल्या 5 ओव्हरमध्ये बनवल्या गेल्यात आणि 64 धावांचं लक्ष उभं झालंय ते टीम दिवा आणि ऐरोली कोडीवाडा समोर. सलामीचा गोलंदाज आम्ही पुन्हा एकदा त्या सूचना करतोय की ज्या टीमला 3 ओव्हर टाकायच्या आहेत त्या ओव्हरने त्या टीमने पहिली सुरुवात करावी ओव्हरची. चला बॉलिंगसाठी तयार अर्पित प्रभाकर म्हात्रे. बॉलिंग ट्रॅकवरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो. एक जबरदस्त युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेटवरती विशेष प्रावीण्य या खेळाडूचं राहिलेलं आहे आणि आज मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल घडवत खूप चांगला कामगिरी त्याने मात्र करतोय. ओव्हर द विकेट पहिला बॉल ओमी केनीसाठी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ऑन साईडला पूल मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे सिद्धेश कडू. त्याच्या हातामध्ये चाललाय बॉल. डाव मिळेल फक्त एक. सिंगल रन या ठिकाणी मात्र मिळते. सिंगलने सुरुवात. धावसंख्येचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला अभिलाष 11 नेरुळगाव आणि त्यांच्या सोबत खेळतीये जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. अर्पित म्हात्रे पुन्हा एकदा तयार अभिच्या विरुद्ध. हो यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा शरीराचा थेट वेध घेणारा बॉल जाऊन बरोबर धडकतो. अभि जोशीच्या खांद्यावरती लागला बॉल. एक चांगली सुरुवात जी अपेक्षित होती. एक्सपेक्टेड स्टार्ट ज्याला आपण म्हणतो आणि तो एक्सपेक्टेड स्टार्ट सध्या तरी मिळाला. कारण 64 धावांचं लक्ष आहे. पहिल्या मॅच मध्ये भूषण पाटील आणि त्यांच्या टीमने त्यांच्या सहकारी टीमने एकूण 81 धावा बनवल्या होत्या. 82 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. इथे टार्गेट कमी आहे. मिस टायमिंग शॉट. स्वतः बॉलर येतो अर्पित म्हात्रे. काय घडले? अशा चुका वारंवार घडणं हे मात्र टीमसाठी डोकेदुखी आहे. कॅच कुणाची सुटली? अभि जोशी सारख्या एका बलाढ्य फलंदाजाची जो खेळाडू कुठूनही कसाही कमबॅक करू शकतो. छोटी रणनीती अभि जोशीला फार चांगली माहिती आहे आणि त्याच्यासाठी झालेल्या या चुका ज्या आहेत ना या मात्र खऱ्या अर्थाने नेरुळ बामणडोंगरी टीमला डोकेदुखी बनतील. कॉलिंगचा अभाव यामध्ये विशेष करून विघ्नेश सर जाणवला. कारण 3 खेळाडू तिथे उभे होते. एक अर्पित होता, दुसरा राहुल म्हात्रे, तिसरा संदेश गोंधळी त्या ठिकाणी उभे होते. तिघांमध्ये थोडासा कॉलिंगचा अभाव जाणवला आणि यामुळेच कदाचित कॅच ड्रॉप झाली असावी. हातात पूर्णपणे अर्पितच्या पडली परंतु त्यामागे धावण्याची शक्ती एनर्जी त्याने वेस्ट केलेली. शॉर्ट ऑफ लेन चांगला पुल केलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. 6 रन. कॅच पकडली असती तर विकेट मिळाली असती. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आला असता. ओमी स्ट्राईक वरती राहिला नसता आणि कदाचित दुसरं काहीतरी रिझल्ट पाहायला मिळालं असतं परंतु कॅच सुटली. अभिने स्ट्राईक चेंज केली. ओमी केनी स्ट्राईक वरती आला आणि आता त्याचा भुर्दंड अर्पितच्या गोलंदाजीला भोगावा लागतो. एक षटकार आला आणि एका षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 8 वरती. ओव्हर द विकेट पुढचा बॉल पुन्हा एकदा ओमी केनी समोर असे बॉल जर तुम्ही आपटाल तर त्याचे परिणाम हेच पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 2 सिक्सरने धडकी भरवली मनात अर्पित म्हात्रेच्या. गोलंदाजी उद्ध्वस्त झाली. एक कॅच सुटण्याचे काय परिणाम असतात हे मात्र दिसते सध्या. चिंतेचं वातावरण आहे. 2 षटकारांनी मॅच थोडी खुली केली आहे असं वाटू लागले. ओमी केनी सारखा बलाढ्य खेळाडू ज्या टीम मध्ये आहे ज्याने या वर्षीची ISPL स्पर्धा खेळून नवी मुंबईच्या शिरपेचामध्ये आणखीन एक माराचा तुरा रोवला. कारण कमी असे खेळाडू हे ISPL साठी सिलेक्ट झालेत. नवी मुंबईतून विशेष करून या खेळाडूंची वर्णी लागली गेली.
2 षटकार आणि 2 षटकार हे साधे सुधे नव्हते. कमालीचे टायमिंग प्रॉपर करून मारलेले 2 षटकार आपण पाहिले. 14 धावा स्कोरबोर्ड वरती. तरी देखील एवढं मोठं नुकसान नाहीये पहिल्या पॉवर प्ले मध्ये. हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन जरी नसलं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पॉवर प्लेचं बंधन कुठेच पाहत नाही. आणि आता परंतु पहिली ओव्हर ज्या पद्धतीने हाताळली जाते त्या पहिल्या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 14 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये आल्यात. शेवटचा बॉल आहे. अंतिम बॉल या ओव्हरमधील. अर्पित तयार. आणखीन एक बॉल ऑन साईडला टाकण्याचा प्रयत्न आणि तेवढा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी अटेम्प्ट केला होमी केनीने. फक्त एक धाव घेण्याची त्या ठिकाणी मात्र इच्छा व्यक्त केली. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15 उर्वरित 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये आता इथून पुढचा प्रवास त्यांना मात्र करायचा 49. 24 बॉल 49 धावांची आवश्यकता आहे. मान्सून रेनी बॉल सीझन आणि खरं तर रबर बॉलचा हा हंगाम खरं तर अनेक खेळाडूंसाठी वरदान ठरला. परंतु आता 2 दिवस झाले पाऊस नाहीये त्यामुळे खेळाडूंना देखील चांगल्या रीतीने स्वतःला प्रेझेंट करता येते मैदानामध्ये. पाऊस झाल्यानंतर कोणाचाही क्रिश म्हात्रे गोलंदाजीसाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक अव्वल दर्जाचा सुपर डुपर स्टार गोलंदाज आहे. बामणडोंगरी टीम जेव्हा जेव्हा खरं तर मैदानाच्या आतमध्ये उतरते तेव्हा मात्र निखिल असेल किंवा क्रिश असेल या दोन्ही जीतखोत असेल या दोन्ही तिन्ही गोलंदाजांनी फार प्रभावित केले. फुल टॉस बॉल आहे. कॅचची संभावना आणि बॉल पाहता पाहता निघून चाललाय थेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरिता हा येतोय खणखणीत षटकार. सहा धावांनी धावसंख्या पुढे चालली आहे. धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहेत. पाहायचे पुढचा प्रवास. 49 धावांचा करायचा होता 24 बॉल मध्ये. आता उरल्यात पुढील 23 बॉल मध्ये 43 करायचे. मॅच थोडीशी जवळ येते परंतु सातत्याने केले जाणारे प्रयत्न ओमिकेनी तयार. बॉलिंग बॅटिंग स्ट्रायकिंग एंडकडे. पुन्हा एकदा क्रिश म्हात्रे. आणखीन एक फुल टॉस. आणखीन एक बीमर हाताळला जातोय. काय नेमकं घडतंय आज या मॅच मध्ये कळत नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये दिवागावचा खेळाडू रिप्लेस झाला होता बीमर हाताळल्यामुळे. एक खेळाडू ऐरोलीचा देखील रिप्लेस झाला होता बीमर हाताळल्यामुळे. आणि आता कदाचित क्रिश म्हात्रेची ती वर्णी लागली असती परंतु इथे एकच बीमर आतापर्यंत हाताळला गेला. बॉल कदाचित हाताला ग्रीप होत नसतील परंतु जर अशा सुक्या मोमेंटला जर भर उन्हामध्ये बॉल ग्रीप होत नसेल तर कदाचित थोडी शोकांतिकाही. शॉर्ट बॉल होता कट केला. पॉइंटला बॉल. फिल्डर आहे अर्पित म्हात्रे त्या ठिकाणी पोहोचलाय. धाव मिळेल फक्त एक. दुसरीचा प्रयत्न चालवला जात होता परंतु नाही. एका धावेवरती समाधानी व्हावं लागते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली 24 उर्वरित 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत येणाऱ्या 22 बॉल मध्ये. क्रिश तयार. समोर अभि जोशी. शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा पुल केलाय परंतु बॉल कुठे चाललाय तर षटकार आहे असं सांगतात पंच आणि 6 धावा मिळतील. बाउंड्री लाईनच्या आतून बॉल मात्र शफल झाला आणि त्यामुळे पंचांनी ही गोष्ट लगेचच कॅप्चर केली. खरं तर फर्स्ट इनिंग मध्ये
धावा स्कोरबोर्डवरती आहेत आतापर्यंत 30. पुन्हा एकदा यावेळेस थोडीशी बिथरलेली ही अवस्था. वाईट +1 अशा 2 धावा इथे देखील मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने ठीक अगदी अजू खान साहेब यांचं आगमन झालं. अगदी सलाम यांचे भाऊ अजू खान यांचं आगमन झालं. वेलकम सर, स्वागत आहे आपल्या आई गोवर्धनी चषक 2026 मध्ये O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद. आणि हे खरं तर रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर कॅच सुटली होती, त्याचे हे परिणाम त्यांना मात्र भोगावे लागतात. कारण जोपर्यंत एखादा खेळाडू खेळपट्टीवरती खेळतोय त्याला जीवदान मिळणं हे सोन्याहून पिवळं. जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूला जीवदान मिळाले तेव्हा तेव्हा त्या मिळालेल्या संधीचं सोनं हे नेहमीच खेळाडूंनी केलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. शॉर्ट बॉल चाललाय डिक्लेरेशन झोनकडे. एकच धाव तिथे मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 39 वरती जाऊन पोहोचली आहे. आता 20 बॉलमध्ये 26 बनवायचे. मॅच इथून देखील फिरू शकते, मॅच इथून देखील बदलू शकते. चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी हे खरं तर या संपूर्ण मॅचला कलाटणे आणू शकते. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल, एकच बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. हा बॉल बरोबर परफ्यूम डिलिव्हरी चेहऱ्याच्या समोरून आणि इथून पहा. येस, बरोबर बॅटची एज लागली आहे आणि इथून मात्र अभिची विकेट फायनली मिळाली आहे. ज्या विकेटच्या शोधासाठी एवढा आटापिटा केला होता ती विकेट या ठिकाणी मात्र मिळाली. परंतु अखिल पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आदरणीय अखिलजी पाटील साहेब, आपलं आई गोवर्धनी चषक या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. ओमी केनी सारखा हॅलो 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 चेक हॅलो 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 चला, गोलंदाजीसाठी नेरुल टीम कडून आता राहुल म्हात्रेला पाचारण करण्यात आलं. फिरकीचा जादूगर, कमी रनअप आणि कमी रनअप मध्ये फार प्रभावशाली गोलंदाजी, इम्पॅक्टिव्ह गोलंदाजी ज्याला म्हणतो, ती गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू ओमी केनी समोर निभाव लागेल का या गोलंदाजीचा पाहायचं. राऊंड द विकेट. पहिला बॉल सॉफ्ट हँडने कट केलाय. बॉल चला अर्पित म्हात्रेकडे. 1 रन पूर्ण केले, दुसरीसाठी पलटणार. एवढ्यात मात्र थांबण्याचा निर्णय घेतलाय. गुड डिसिजन. एका धावेने समाधानी व्हावं लागते. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड चालले 40 वरती. आता करायच्या 24. उर्वरित 17 बॉलमध्ये 17 बॉल 24. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावे लागतील, कारण की 2 गाव 1 टीम आहे. त्यामुळे किती विकेट्स पडल्या तरी 2 टीम मधले सर्वात दिग्गज खेळाडू या टीम मध्ये एका तराजू मध्ये तोलले गेले. त्यामुळे कदाचित तुम्हाला विकेटपेक्षा डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं हे सध्याच्या घडीला उपयुक्त ठरेल. आणखी एक सिंगल या ठिकाणी मात्र मिळते. एकामागोमाग एक 22 लेग 22 रन्स येत आहेत. हे फार महत्वाचं आहे. कशाही येवो परंतु धावा येत आहेत हे सध्याच्या घडीला टीम दिवा आणि औरोली कोलीवाडासाठी महत्वाचं आहे. ओमी केनी पुन्हा एकदा राहुल म्हात्रेच्या विरुद्ध. राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल होता, फटका फसलाय. सिद्धेश कडू बॉलच्या खाली आणि सिद्धेश कडू कडून चूक नाही होऊ शकत. मिळाली फायनली प्राइझिंग विकेट. ज्या विकेटच्या शोधामध्ये आतापर्यंत 2 गोलंदाजांनी गुडघे टेकले, त्या कामगिरीला मात्र फत्ते केले राहुल म्हात्रेने. जबरदस्त गोलंदाजी. ठीक
जीवदानी बामणडोंगरी टीमचे कॅप्टन तेजस म्हात्रे यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावर या. तेजस म्हात्रे, आयोजन कमिटी तसेच कुंदनदादा म्हात्रे असतील टेरिस ग्रुपच्या वतीने आई गोवर्धनी चषकाच्या वतीने आपल्या सरशी स्वागत आहे. कृपया आपण मंचावर या. आदरणीय तेजस म्हात्रे, जीवदानी बामणडोंगरी टीमचे संघनायक, कृपया मंचावर या. धन्यवाद. आणि सातत्याने तेजस म्हात्रे यांचा उल्लेख केला जातोय. रायगड टेनिस क्रिकेट विश्वामधील एक असा मेंटर ज्याने मात्र खऱ्या अर्थाने अनेक संघ या रायगड पट्ट्यामध्ये घेऊन आले. भिवंडीतील अनेक संघांना या संपूर्ण रायगडमध्ये स्थान दिलं. नवी मुंबईतील अनेक संघांना त्यामध्ये स्थान दिलं. आणि केवळ क्रिकेट नव्हे तर क्रिकेट सोबत आपला खरं तर कर्तव्य बजावणं हे देखील त्याने तेवढंच प्रायोरिटीमध्ये ठेवलं. इथे देखील मिस टायमिंग आहे. फिल्डर कुशल म्हात्रे बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही आणि जोवर प्लेअर पोहोचेल तोपर्यंत धावा मिळतील 2. साहिल नाईक आलाय बॅटिंगसाठी. सदर रक्षण आहे कलनिग्रहण आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल पनवेल ग्रामीण चे तालुक्याचे तेजसजी म्हात्रे आपण या व्यासपीठावरती. चेक. अशरफजी पटेल यांचं आगमन झालं. अशरफजी पटेल सर, आपलं सरचे स्वागत आहे. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे आई गोवर्धनी चषक 2026 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. हो टू कॉमेंटरी बॉक्स. राहुल म्हात्रे तयार होतो. बॉलिंग मार्क होती. क्लीन बोल्ड. टप्पा पडल्यानंतर कसा बॉल आतमध्ये आला साहिल नाईकला समजलं देखील नाही आणि एका क्षणार्धात होत्याचं नव्हतं झाले. या मागील बॉलवरती मिळालेलं जीवदान या बॉलवरती राहुलने भरून काढलं आणि म्हणूनच भरीव कामगिरीसाठी ओळखला जाणारा नेरुळ गावचा हा सुपर डुपर स्टार राहुल म्हात्रे ऑन फायर. जबरदस्त कामगिरी. आणि मी म्हटलं होतं की एखादी चांगली ओव्हर नेरुळ बामणडोंगरी टीमला या मॅच मध्ये पुन्हा एकदा आगमन करून देऊ शकते आणि हे सिद्ध झाले राहुल म्हात्रेच्या गोलंदाजीने. फक्त आतापर्यंत 3च धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. त्यातही एक लेग बाईशी 4 रन टोटल आहेत. त्यातील एक लेग 82 रन आपण या ठिकाणी जोडू शकतो. 2 विकेट महत्वपूर्ण विकेट आहेत. ओमी केनी सारखी महत्वाची स्टारकास्ट या मॅचची बाजूला केली. जी मोठी अडचण होती ती बाजूला सारली. ठीक. आदरणीय साईनाथ म्हात्रे साहेबांचं आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीचा उल्लेख आपण सातत्याने करणं गरजेचं आहे. हे संपूर्ण मंडप व्यवस्थापन ज्यांनी सांभाळलं, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, रोहितजी पाटील यांचं सरशी स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेसाठी भरपूर मोलाचं योगदान त्यांचं राहिलं आहे. थँक्यू व्हेरी मच रोहित पाटील, आपलं मनपूर्वक आभार. गो टू कॉम बॉक्स. ओव्हरची समाप्ती झाली. 3 ओव्हरचा खेळ संपला. 44ला 3 ऐरोली कोलीवाडा आणि दिवा साईनाथ टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 10ची सरासरी राखायची. फक्त 5 धावा दिल्यात. या उल्लेखनीय कामगिरीसोबतच आपली ओव्हर समाप्त केली राहुल म्हात्रे. आता खऱ्या अर्थाने या मॅचचा जायंट किलर ठरेल का हे देखील पाहायचं. आर्यन नाईक आणि त्यांची संपूर्ण टीम आता मात्र चर्चा करते कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवावा, कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी द्यावी. निखिल आज नाहीये. खरं तर तेजस म्हात्रे यांनी कालच आम्हाला सांगितलेलं की निखिल उद्या नसणार आहे, त्यामुळे कदाचित आम्हाला गोलंदाजांची अडचण भासू शकते. संदेश गोंधळी सारखा पर्याय आहे. आणि अशात आर्यन नाईकचं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येणं हे मात्र सर्वांना भुवया उंचावणारं ठरवते, आश्चर्यचकित करणारा. ओ बॅटची एज, परंतु डिक्लेअर मध्ये जाईल बॉल. 1च रन. सिंगल मिळाली. सोहन आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस फलंदाज साहिल नाईक बाद झाला. एका बाजूला मनोज ऐरोली कोलीवाडा टीमचा खेळाडू पग धरून उभा आहे, परंतु फार संधी त्याला मिळालेली नाहीये. शॉर्ट बॉल. बॅटची एज. अगेन बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगलने फार काही प्रभाव जाणवणार नाहीये नेरुळ आणि बामणडोंगरी टीमच्या खेळाडूंवरती, परंतु जर एखादा मोठा हिट आला तर मात्र धाबे दणानतील यात शंका नाही.
कारण 10च्या सरासरीने तुम्हाला पुढच्या 2 ओव्हरमध्ये धावा जमा करायच्या होत्या. 12 बॉलमध्ये 20 रन बनवायच्या होत्या. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल रन इथे मात्र कंप्लीट केले गेलेत. तिसरा बॉल आर्यन नाईक मिस्टर ISPL. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे. संदेश बॉलच्या खाली कॅच सुटली आहे. 1 रन पूर्ण केली. सिंगलच चालली आहे. कॅचेस विन द मॅचेस वी ऑलवेज सेज. कारण या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कॅचेस सुटणं हे खरं तर टीमसाठी फार मोठं दुर्भाग्य आहे. आणि नुकतंच सुरू असलेल्या इंडिया इंग्लंड सिरीजमध्ये देखील आकाश चोप्रा यांनी एक चांगला उल्लेख केला होता की ज्यावेळेस कॅच सुटल्या इंडियाकडून त्यावेळेस त्यांनी एकच वक्तव्य केलं की कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं कारण यामागे एक सूत्र आहे. ते सुद्धा पहा, कॅच मिळते. मनोज या ठिकाणी मात्र बाद होतोय. आणि त्यांनी सांगितलं होतं की कॅचेस सुटणं हा केवळ एक चुकी नाही. इट इज नॉट अ मिस्टेक, इट्स अ क्राईम. कारण तुम्ही टीमसाठी खेळताय, टीम तुमच्यासाठी खेळते आणि तुमचे टीम एफर्ट्स हे फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे गुन्ह्यात सहभागी होण्यापेक्षा कॅचेस पकडून सावधानतेने राहणं हे महत्त्वाचं. आता उर्वरित 8 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 17 47 झाल्यात. आर्यन नाईकने देखील कमाल केली आहे. यश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सगळं काही भूतकाळातलं विसरून आता आपला भविष्यकाळ कसं चांगला करता येईल याकडे मात्र लक्ष केंद्रित केले. ते म्हणजे अधिराज 11 नेहरू आणि जोरदार स्पोर्ट्स बामणनगरी टीमने अडचणीमध्ये टाकले आणि विचार करण्यास भाग पाडले. ते म्हणजे दिवा आणि ऐरोली कोलीवाडा टीमला. आर्यन नाईक पुन्हा एकदा तयार. खोला टाकला होता, ड्राईव्ह केलाय, बॉल गॅप मध्ये राहुल म्हात्रेकडे चाललाय. गुड फिल्डिंग. इथून मात्र सिंगलच रन मिळते आणि हे एफर्ट्स आहेत. टीम प्रति असलेले डेडिकेशन यालाच म्हणतात. एका बाजूला ओमी केनी, दुसऱ्या बाजूला खरं तर ज्यावेळेस अभि जोशीचं बाद होणं हे मात्र टीमला परवडणारं नव्हतं. हेच मात्र या चित्रातून दिसतंय. 7 बॉलमध्ये 16 करायचे. शॉर्ट बॉल बॅट चेंज. यावेळेस मात्र पाहू शकता पुन्हा एकदा धोका उद्भवलेला. ओव्हर या ठिकाणी मात्र होते समाप्त. शेवटचे 6 बॉल, धावा करायच्यात 15. 10ची सरासरी 15 वरती आली आहे. काय कमालीची गोलंदाजी. जर गोलंदाजी आवडली असेल आर्यन नाईक साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजीचं परफॉर्मन्स आपल्या टीम साठी दिले. राहुल म्हात्रेचा देखील त्यामध्ये उल्लेख करू आम्ही, कारण त्यांना देखील माहित आहे की या 2 ओव्हर्स आपल्या विजयामध्ये किती मोठा रोल निभावणार आहेत. आणि त्यातही आता दुसऱ्या बाजूला यश आणि सोहन हे 2 खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवरती राहतील ना तोपर्यंत चिंतेचं कारण ऐरोली कोलीवाडा आणि दिवाला नसावं. माई स्पोर्ट्सची जर्सी सध्या तरी आपल्या मैदानावरती दिसते. मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्यामध्ये राहिला होता अभि. शेवट कैफ बॉलिंग साठी कैफ. पहिले कैफ तयार बॉलिंग साठी. पहिलाच बॉल आलं, पावली पाठवलं सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. मॅच मध्ये जी संपूर्ण प्राण फुंकलं होतं आर्यन नाईक आणि राहुल म्हात्रेने ते काहीसं मात्र आता चिंतेचं बनले. पहिल्याच बॉलवरती सोहनने मारलं षटकार आणि विजयाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित करून दिल्यात. काय कमालीचं टायमिंग होतं. टप्पा पडलेला शॉर्ट बॉल त्याच्यावरती अगदी पॅरलल स्ट्रोक खेळण्यामध्ये यश आले. 9 पाहिजे 9.
5 बॉलमध्ये 9ची गरज आहे. सामना बदलू शकतो कुठूनही. मी म्हणूनच म्हटलं की ही जोडी जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे ना तोपर्यंत कदाचित हा सामना संपला असं बोलून चालणार नाही. केफ पुन्हा एकदा तयार. आणखीन एक शॉट. बॉल हवेत आणि हवेतल्या हवेत बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत. आता चिंता वाढली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल असं वाटतंय आणि जर तसे काही झालंच तर मात्र कोणाचं पारडं जड हे मात्र शेवटचाच बॉल ठरवेल. आणि दोन्ही बॉल पहिले फार महत्वाचे होते. 15 धावांचं टार्गेट शेवटच्या ओव्हरमध्ये बॅलन्स राहताना जर 2 बॉलमध्ये 2 षटकार मारले जात आहेत तर मग यामध्ये बॅट्समनचं पूर्णपणे कौशल्य आहे. सोहनच्या देखील 2 कॅचेस सुटणं हे देखील आता निरोळ बामणडोंगरी टीमला डोकेदुखी बनते. हेच घडले. पुन्हा एकदा केफ तयार. राऊंड द विकेट समोर आणि चाललाय 3 बॉल 6 ने सामना संपवलाय सोहनने आणि विजयाचा शिल्पकार विजयाचा दावेदार तो बनलाय. आणि ऐरोली कोळीवाडा साईनाथ दिवा टीम साठी तो वरदान ठरलाय. तो आला, त्याने पाहिलं, तो खेळला आणि त्याने जिंकलं. हे सर्व काही सूत्र लागू झाले ते सोहनसाठी. हॅट्स ऑफ. वेल प्लेड सोहन. हार्डलेक टीम अधिराज 11 नेरुळ गावानी हार्डलेक टीम जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी तेजस दादा प्लीज आपण स्टेजवरती या. आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तेजस दादा म्हात्रे महाराष्ट्र पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल आणि एक उत्तम क्रिकेटपटू आणि एक बेस्ट कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख राहिली तेजस म्हात्रे यांना मी इन्व्हाइट करतो स्टेजवरती. आपलं हार्दिक स्वागत. यावं आपण आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच गेलेली मॅच पुन्हा एकदा आपल्या टीमकडे आणली आहे तो सोहन.